नमस्कार मराठी मंडळ तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। गेली 2.5 वर्ष राज्यामध्ये भाजप महायुती सरकारने आणलेल्या योजनांना विरोध करण्याचं काम महाविकास आघाडीने केलं असा आरोप महाविकास आघाडीवर सतत केला जातो। आता लाडकी बहीण, शेतकऱ्यांना कर्जमाफी, मागेल त्याला कृषी पंप यासारख्या योजना सरकार आणत आहे आणि अनेक विकास कामं सरकारने केली आणि इथून पुढच्या काळातही महायुतीचं सरकार राज्यात विकास घडवेल यात शंका नाही असं मत अनेकांचं आहे। भाजपची एक जाहिरात सध्या सोशल मीडियावर व्हायरल होते आहे। इंजिनियर साहेब, हे भाजप महायुती बांधत असलेलं हॉस्पिटल कधी पातूर पूर्ण होईल? लवकरच पूर्ण होईल आणि त्यामुळे सगळ्या गावाला फायदा होणार आहे। आता चालणार नाही, आता चालणार नाही। हे आलं चालणार नाही वाले। अरे तुम्ही तर या महाराष्ट्रात काहीच चालू देणार नाही। भाजप महायुतीमुळे झालेली प्रगती तुम्हाला बघवत नाही का? आता तुम्ही चालणार नाही। भाजप महायुती सरकारने सुरू केलेल्या एका विकास कामाला काँग्रेस महाविकास आघाडीचे नेते आता चालणार नाही असं म्हणत ते काम बंद पाडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत। आता महाविकास आघाडीच्या नेत्यांना स्थानिक नागरिकच महाराष्ट्रातील विकास कामे बंद पाडणारे हे नेतेच आता आम्हाला चालणार नाही असं म्हणताना विरोध दर्शवत आहेत। महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्राच्या विकासाला खीळ बसली होती। महाविकास आघाडी सत्तेत आली तर महायुती सरकारने सुरू केलेले अनेक विकास प्रकल्प बंद पडतील आणि यामुळेच राज्यात लोकोपयोगी विकास प्रकल्प राबवणाऱ्या महायुतीलाच लोक पसंती देतील असा विश्वास महायुतीच्या नेत्यांकडून व्यक्त केला जातोय। तुम्हाला काय वाटतंय? महाराष्ट्रामध्ये कुणाची सत्ता येईल, महायुती की महाविकास आघाडी? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। धन्यवाद।